रात्री रडायचो, कुठून आलो, या भानगडीत कसे पडलो. फार परीक्षा घेतल्या बाप्पासाहेबांनी, कठोर परीक्षा घेतल्या. शीतोष्ण द्वंद्वाच्या पिढ्या गेल्या काय. नक्षत्रवाडीला खाली उभे राहायचे बाप्पासाहेब. तो डोंगर मला आज तर घेरी आली पाहून. परवा गेलो होतो एका लग्नाला, माझ्याबरोबर आडकिने वकील, उमरीकर वकील ही सगळी मंडळी होती. आणि त्यांनी प्लॉट घेतले, ते पाहायला गेलो. आणि तो डोंगर म्हणला, अरे ह्या नक्षत्रवाडीच्या डोंगरावर मी चढलो, आता तर घेरी. बाप्पासाहेब खाली उभे राहायचे ना आम्हाला वर पाठवायचे. जा, खाली उतरून पळत जा आणि खाली या, दम लागला तर मी पाहतो. तिथेच काय परीक्षा होत्या. शीतोष्ण द्वंद्वाच्या पिढ्या गेल्या काय. उन्हामध्ये टाकलं तरी, उन्हाळ्यामध्ये भर 12 वाजता मे महिन्यामध्ये आळंदीला डांबरीकरण झालेलं होतं. 12 वाजता अनवाणी फिरायला जा म्हणले आणि मला तळपाय येऊन दाखवा. फोडं जर तुमच्या पायाला आली तर योग साधना तुमची बरोबर नाही, योगाग्नी तुमचा नाही. कारण तेवढी हीट जर अंगात उत्पन्न झाली तर अग्नी 10 देत नाही, अग्नी जाळीत नसतो पाय. ही पद्धती आहे. इतकी आग निर्माण झाली पाहिजे की समोरची आग फिक्की वाटली पाहिजे, म्हणजे काही करत नाही तो. आग जात होतो, रमेश देशपांडे, मी, त्यावेळेस लालसरे, 4 जण होतो. त्या पुलाच्या पलीकडे जाऊन यायचं, पुन्हा असे पाय पळत होते आणि दाखवायचे पाय येऊ. तुम्हाला असं केलं तर मीच एकटा दिसेल इथे. प्रत्येक जण असं बोट करील, असं करील, पुन्हा असं करील. काही दिवस फोन बंद करून ठेवतील. भूक, तहान, मलमूत्र, निद्रा, शीतोष्ण द्वंद्वाच्या पिढा गेल्या आहेत काय. हे स्वप्नावबोध ठेले की चरण चालो विसरले. हे असो काय निमाले जन्म मृत्यू. अख्रीचा वार केलाय. हे स्वप्नाव बोध ठेले की चरण चालो विसरले. हे असो काय निमाले जन्म मृत्यू. स्वप्न थांबलंय का. स्वप्न येतं की नाही. मिठी मिठी सपने, सपनों का सौदागर पिक्चर निघाले. गोड गोड स्वप्न पडतात, काही ना फार कटू स्वप्न पडतात, काही ना स्वप्नात भूतच दिसतो. स्वप्न पडतात. स्वप्न पडणं बंद झालंय का. आणि स्वप्न पडणं हे हातात आहे का. माऊली म्हणतात यस, हातात हे स्वप्न न पडले पाहिजे. हम तो सपने देखते हैं, हे तर फार खालची स्टेज आहे. स्वप्न पडणं देखील बंद झालं पाहिजे. स्वप्न व जागेपण ह्या अवस्था थांबल्या का. जागृतीत येतात, माहिती आहे ना, सेन्सेशन झालंय ना, तुम्ही जागी आहात. जागी आहात, माहिती आहे ना. जागृती ही अवस्था संपली का. मी जागा आहे का झोपलो कळू नये. की चरण चालो विसरले. पायाने चालणं सोडलंय का. म्हणजे पॅरालाइज्ड बॉडी झाली का तुमची. दुसरा अर्थ, की चरण चालो विसरले. हे असो काय निमाले जन्म मृत्यू. हे सर्व असू दे, अरे जन्म आणि मरण नाहीसे झाले आहे का. शेवट चाललाय.
जन्म घेणं थांबलंय का तुमचं? आणि मरण जिंकलंय का तुम्ही? आणि मरण जर जिंकलं नसेल आणि जन्म जर पुन्हा होणार असेल तर तुम्ही संन्यासी नाहीत. किती अवघड आहे. जन्म आणि मृत्यू थांबलाय का? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ये संसारे भवविस्तारे. पुन्हा पुन्हा आईच्या गर्भात येणं, पुन्हा पुन्हा मरणं, ह्या गती जर थांबलेल्या नसतील, ह्या अवस्था थांबलेल्या नसतील जन्म आणि मृत्यूच्या, तर तुम्ही कर्म सोडलेलं नाही. तुमचे सर्व इंद्रिय मिळून एके दिवशी तुम्हाला मारणार आहेत आणि पुन्हा जन्म घ्यायला लावणार आहेत, तर तुम्ही काय सोडलं? आता कन्क्लूड केलंय आणि कन्क्लुजन काढलंय. हे नठकेची जरी काही तरी सांडिले ते काही मनोनी कर्म त्याग नाही प्रकृती म्हणता. हे नठकेची जरी काही कानाने ऐकणं बंद झालं नसेल, कमीत कमी साधनेत तरी ती अवस्था यावी. आणि एखाद्या वेळेस सविकल्प समाधी समोर लागलेली आहे, ती अवस्था झाली पाहिजे जी गोपिकांची झाली होती. अरे गोपिका संन्याशिनी होत्या. चिरे चोळी या त्या धुता विसरती, ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णपंथी. कोणा नाठवे हा कोण कुळयाती, झाल्या तटस्थ सकळा नेत्रपाती वो. चिरे चोळी या त्या धुता विसरती. धुणे धुण्याकरिता यमुनेवर गेली असताना वस्त्रे धुताना फाटली तरी भान राहिलं नाही. झाली अवस्थाशी. आणि हे जर नाही झालं, ताण भूक नाही झोप विसरली. हा मार्ग जो देखिजे, 12वा अध्याय येईल. ताण भूक झोप विसरीजे. अरे इथं चरवण तर्पणच जमन तर ताण भूक झोप कधी विसरावी. हा मार्ग जो देखिजे. काही काही साधक विचारतात, खरंच साधना करावी लागते का? अरे खरंच चरून तर्पण करावं लागतो का? वेडं वाकडं तोंड करून जस काय बटाट्या वड्यात विष कालवले. त्याच्यापेक्षा आम्ही एका महाराजाकडे गेलो होतो, तो मला किती खा, बस म्हणलं हेच बरं. हे नठकेची जरी काही काही महाराजांनी नॉनव्हेज खायची परवानगी दिली म्हणे. तिथे लाईन लागली लोकांची. चालतं म्हणले, चालतं. हे नठकेची जरी काही तरी सांडिले ते काही. ताण भूक झोप विसरली नाही, स्वप्नबोध ठेले नाही, जन्म मृत्यू जिंकता आलेले नाहीत, आणि इंद्रियानी ऐकणं वगैरे वगैरे सोडलं नाही. एका क्षणात समाधी लागली पाहिजे आणि एका क्षणात पुन्हा व्यवहारात आलं पाहिजे. कासवासारखं. कासव जसं केव्हाही आपले इंद्रिय आत घेतं, माऊलींच्या ओव्या आलेल्या आहेत, आणि पुन्हा बाहेर सोडतं. ज्यांचे इंद्रिये मणितले करीती. देखिजे कुर्म जया परी, वाईला अवयव पसरी. पा रामकृष्ण शहाणे हुशार झालेत तरी लिहून घेत नाहीत. देखिले कुर्म जया परी, वाईला अवयव पसरी. काय इच्छा वसे आवरी, आपुलिया.
अरे खाने को नहीं है, नहीं है, कितने दिन नहीं है, 5 दिन, अच्छी बात है, आनंद, अभी खाओ, अच्छी बात है, असं झालं पाहिजे. नहीं मिला, नहीं मिला, मिला, मिला. हे जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत कर्म त्याग नाही, आणि तोपर्यंत तुम्ही प्रकृतीच्या अधीन आहात. इंद्रिय एकदम सुटलं पाहिजे आणि केव्हाही खाता आलं पाहिजे. वाटलं 4 तास ध्यान, काही आठव राहता कामा नये. तिरुपती बालाजीला असे अनुभव आलेले होते. त्यानंतर काही साधकांना आजही चालू आहेत ते अनुभव. बस ध्यान लागलं. काल हे गेले होते परळीला, जयप्रकाश भंडारी आज सांगायला आले. मंदिरामध्ये 45 मिनिटं आम्ही नवरा बायको बसलो. बस तिरुपती सारखं लागलं. बसलो, एका क्षणात ब्रह्मांडात गेलं पाहिजे, बस संपलं. विषयांचा विसर पडे, इंद्रियांची कसमस मोडे, एका क्षणात. हे न ठकेची जरी काही, असं जर इंद्रियांना एका क्षणात आवरता नाही आलं आणि एका क्षणात व्यवहारात सोडता नाही आलं तर तुम्ही कर्मत्यागी नाहीत, तुम्ही प्रकृतीच्या अधीन आहात, शक्तीच्या अधीन आहात, मायेच्या अधीन आहात, असं माऊलीने डिक्लेरेशन दिलंय. परिसपा सव्यसाची, सव्यसाची म्हणजे अर्जुना, मूर्ती लाहोणी देहाची, खंती करते कर्माची, ते गावंडे गा. माऊली शिवी देखील देते ना, जरा मधुर देते, गावंडे. आपल्याला शिव्या देखील मधुर देता येत नाही. माऊलींच्या शिव्या देखील गोडे, गावंडे गा. वाटतं बरे, गावंडे म्हणजे चांगलं असेल. तुम्ही गावंढळ आहात, गाढव आहात, चांगलं नाही वाटत. गावंडे आहात, हो बरं आहे, चांगल्या भाषेत शिवी दिली. पुणेरी माणसं भांडत असताना फार शुद्ध ह्याच्यात भांडतात. तुम्ही या सबसेल वेडेपणा नाही का करत? तो म्हणतो मला वाटतं तुम्ही एक गाढवपणा करताय. सभ्य भाषेतल्या शिवाय जर चांगलं वाटतं. कर्मपराधीनपणे निपजत असे प्रकृती गुणे, एरी धरी मोकळी अंतःकरणे, वाहिजे वाया. कर्मपराधीनपणे निपजत असे प्रकृती गुणे, पूर्ण सायन्स सांगितलं. कालचा विषय होता त्रिगुणात्मक ही शक्ती जड बनली, चेतन बनली आणि सूक्ष्म बनली. म्हणजे अध्यात्माच्या भाषेत ही सत्व बनली, ही रज बनली, ही तम बनली. सायन्सच्या भाषेत हीच शक्ती सत्व बनली, रज बनली, तम बनली. विज्ञानाच्या पुन्हा भाषेत, मोठ्या ब्रॉड भाषेमध्ये ही जड बनली, ही सूक्ष्म बनली, ही चेतन बनली. आणि म्हणून जसा भाव तुमच्या रक्तात आहेत, सत्वगुण जास्त असेल तर तशा क्रिया प्रगट होतील, रजोगुण जर असेल तशा क्रिया प्रगट होतील, आणि तमोगुण जास्त असेल तशा क्रिया प्रगट होतील. म्हणून प्रकृती कोणत्या गुणामध्ये जास्त आहे तुमच्यामध्ये, त्याप्रमाणे क्रिया प्रगट होतील. कदाचित सत्वगुणी जास्त असतील तर सत्वगुण यांच्या होतील, रजोगुणांच्या असतील तर रजोगुणी होईल. आता पोरांचा अभ्यास होत नाही का?
मन चंचल आहे. अभ्यास किती केला याला महत्त्व नाही, करावासा वाटतो यालाही महत्त्व नाही. प्रश्न आहे ग्रास्पिंग किती झालं, वाचल्यानंतर लक्षात किती राहिलं, रिप्रोड्यूस किती केलं, लेक्चर % किती अब्सॉर्व झाले, कानाने श्रवण केले, हे महत्वाचं आहे. पोरगा अभ्यास करते म्हणून पास होऊ शकतं, खोटं आहे. मन त्याचं चंचल किती आहे, रक्तामध्ये रजोगुण जर जास्त असेल तर मन चंचल असेल, आणि चंचल मन कधी स्थिर होऊ शकत नाही. किती अभ्यासाचं पुस्तक घेऊन बसला काही कळणार नाही, रिझल्ट नापास. सुंदर शब्द आहे. नापास, कारण रजोगुण जास्त आहे, मन स्थिरच होऊ शकत नाही. मग तुमच्या हातात आहे का ते? प्रकृती ज्या गुणांनी वेष्टित तुमच्या अंगामध्ये आहे, तो भाव जोपर्यंत तुम्ही काढून टाकत नाही तो प्रकृतीचा, तोपर्यंत तुम्ही कर्माधीन आहेत. आणि त्या त्या प्रकारच्या कर्माधीन. उंदीर सारखं कुरतडतं, काय मिळतं? कुर 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 कुर. खाण्याचा पदार्थ नाही बरं का उंदराचा. जो कुरतडतं, तुमचं पुस्तक कुरतडतं, एकही कण आत घेत नाही, कारण पाक कुरतडलेल्या पुस्तकाचा चुरा तिथंच असतो. कुरतडतं का? रजोगुणी आहे, तमोगुणी. काही पोरं वळ 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 करतात. आताही पहा, अनेक साधक चालू असतात. बस